नमस्कार मित्रांनो. तर आपण पाहू शकता की हा जो केसर आंबा आहे याच्या कैऱ्या या बऱ्यापैकी आता मोठ्या झालेल्या आहेत, पण अजून तरी आपण या तोडू शकत नाही कारण याची साईज ही अजून इनकम्प्लीट आहे. सांगण्याची गोष्ट अशी की या आंब्यावर एक मधमाशीचा पोळ इथे बसला होता, तर तो आता इथे उडून गेलेला आहे. त्यामुळे हा एम्प्टी पोळ मी तुम्हाला इथे दाखवतो. हा कंप्लीट वॅक्स असतो. हे पहा, उडून गेल्यानंतर आपण इथे एक माशी पाहू शकता अजून देखील या घरामध्ये इथे आहे. ही देखील थोड्या वेळाने निघून जाईल. ही जे दिसत आहेत मध्ये होल्स, हे यामध्ये त्यांनी अंडे घातले होते, पण सध्या तरी यामध्ये फारसे अंडे पण दिसत नाही आहेत. इथे पहा, इथे लार्वा दिसेल आपल्याला माझ्या बोटाच्या पुढे वळवळ करताना. तर ही माशी या पोळामधनं बाहेर येते, पण ही आता जास्त वेळ जगणार नाही. तर आपण जो शेतामध्ये फवारणी घेतो किंवा कुठली पण दुसरी गोष्ट असेल, जास्त वारा सुटलेला असेल किंवा सारखी वर्दळ तिथे येत असेल, तर अशा वर्दळीमुळे देखील मधमाशीचा पोळ हा निघून जातो. कारण निघून जाऊन कुठेतरी दुसऱ्या झाडावर 100% बसलेला असेल. पण आपल्या शेतामध्ये जर अशा पद्धतीने मधमाशांचा पोळ असेल तर तो प्लीज काढू नका. मधमाशा या आपल्याला आणि शेतकऱ्यांना नेहमी मदत करतात.